होय, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होण्यापूर्वी अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सोबत जवळपास 10 बैठका केल्या होत्या दिल्लीत। पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी मनमोकळेपणाने या संदर्भातली कबुली दिली। इतकंच नव्हे तर बैठकीसाठी दिल्लीला जाताना आपण खास पेहरावात जायचो असं देखील दादा म्हणाले। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीचा दौरा करायचे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। तर अजित पवारांनी ज्यावेळेस महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याआधी दिल्लीला ते वेश बदलून जायचे असं सांगितलंय। किमान 10 बैठका तरी अमित शहांसोबत झाल्या अशी देखील माहिती अजित पवारांनी दिली आहे। महायुतीत सहभागी होण्यापूर्वी जवळपास 10 बैठका अमित शहांसोबत झाल्या अशी मनमोकळी कबुली अजितदादांनी दिली। अमित शहांच्या सोबत या बैठका झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। खास पेहराव करून दिल्लीला जायचो, मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करायचो। हुडी घालून, फरकॅप घालून, तोंडाला मुखवटे घालून, बघा याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे। काल दिवसभर दिल्लीमध्ये अजितदादा त्या ठिकाणी होते। त्याला दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला विनंती केली की दादांच्या जवळ त्यांची भेट आहे घेणं, त्यांची इच्छा व्यक्त केली, अनौपचारिक चर्चा व्हावी। दादांच्या मोकळेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललो। ते आज मला असं वाटतं अनौपचारिक चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय। बरं, काल ज्या पत्रकार मित्रांच्या बोलले दादा त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती घ्या।